किसानों की विभिन्न समस्याओं को लेकर आज भंडारा जिला अधिकारी कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला गया। बीते 1.5 से 2 महीने पहले भंडारा बैल बाजार को भीलेवाड़ा में स्थानांतरित किया गया है। आंदोलनकारियों ने मांग की है कि वहां किसानों और व्यापारियों के लिए आवश्यक सुविधाएं तत्काल उपलब्ध कराई जाए। आंदोलनकारियों का कहना है कि बैल बाजार में व्यापारी पिछले कुछ दिनों से खरीद बिक्री बंद रखे हुए है, जिससे किसानों को भारी नुकसान उठाना पड़ रहा है। इस पर स्थायी समाधान निकाला जाए और बाजार को सुचारू रूप से चालू किया जाए। इसके साथ ही किसानों ने कर्ज माफी, धान पर सरसरी तौर पर बोनस देने की भी मांग की है। आज के आंदोलन के दौरान प्रशासन को चेतावनी दी गई कि अगर शीघ्र ठोस कार्रवाई नहीं की गई तो आंदोलन को और उग्र किया जाएगा और किसान अपने अनुपयोगी पशुओं को जिला अधिकारी कार्यालय में बांध देंगे। इस पर जिला अधिकारी ने आंदोलनकारियों को आश्वासन दिया कि जल्द ही बैठक बुलाकर सकारात्मक समाधान निकाला जाएगा। आज के आंदोलन में प्रमुख रूप से अंकुश वंजारी, रमेश कारेमोरे, गुलाब बरई, रामेश्वर कामड़े, यशवंत लकड़े, गणेश मलेवार, आनंदराव चौपकर, बालू दुरुककर, किसान बरई, हिमेश सेलोका सहित किसान, व्यापारी, वाहन चालक, मालक और विभिन्न राजनीतिक दलों के सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित थे। उपस्थित सर्व शेतकरी, जनावर पाळणारे शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, त्या ठिकाणी गाड्यांचे चालक मालक, व्यापारी वर्ग सर्व आपण इतक्या पावसामध्ये या मोर्चाची भर जिवंत ठेवली तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवली। त्याच्या मागचं कारण असं की गेली 1.5 महिन्यापासून भंडाऱ्याचा बैल बाजार हा भीलेवाडा येथे स्थानांतरण झाला। स्थानांतरण झाल्याच्या नंतर मला असं माहिती आहे की आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही लहान असताना आमचं गाव इथून 20 किलोमीटर अंतरावर होता, तरी आम्ही आमच्या गावावरून पायी जनावर आणत होतो। तो त्यावेळेचा काळ होता, परिस्थिती बदलली, रोड रस्ते झाले, गाड्या घोड्याची सगळी साधनं झाली आणि म्हणून हा शेतकऱ्याचा जो पुरातन धंदा आहे तो कितीतरी वर्षापासून हा चालत आलेला आहे की निकामी जनावरे हे बाजारात नेऊन विकायचे आणि ते विकल्यानंतर त्या पैशातून एक दुधाळ जनावर घ्यायचा आणि दुधाळ जनावर घेतल्यानंतर आपला प्रपंच, आपला उदरनिर्वाह चालवायचा। हा गेली हजारो शेकडो वर्षापासून हा व्यापार चालत असताना फक्त आता त्याचं काय झालं, या राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले अनेक सरकार आले, अनेक सरकार गेली, परंतु या व्यापाराला कधी बाधा आली नाही आणि आताच का एवढी पैशाची कमी पडली का त्या आमच्या शेतकरी बांधवाच्या गाड्या रोखून त्या शेतकरी बांधवांना रस्त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे चार्जेस लावून त्याची लुटमार केली जाते। तेवढ्यावरच नाही तर काही आमच्या हिंदू संघटनांचं नाव सांगून त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली जाते। हा गोरधंदा किती वर्ष तुम्ही पुन्हा करणार आहात, या शेतकऱ्याला सुखी समृद्ध करणार आहात की नाही, हे तुम्हाला या माध्यमातून विचारायला आलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण निवडणुकामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही। गेली 8 महिन्यात तुमची सरकार बसली, 8 महिन्यामध्ये 2 अधिवेशनं झाले, परंतु अजूनही सातबाऱ्याच्या कर्जमाफीवर, शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तुम्ही साधा 2 शब्द काढत नाही। किती वेळा आम्ही मागणी करायची, रायगडावर शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी आमचं आंदोलन झालं, आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन झालं, मंत्र्याच्या घरावर रक्तदान शिबिर झालं, तेवढंच नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावर 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन झालं। तेवढंच काय तर 140 किलोमीटरची पायवारी सुद्धा झाली, चक्का जाम सुद्धा महाराष्ट्रात झालं, तरी पण तुम्ही शब्द कर्जमाफीचा काढत नाही। हे कसं काय तुमचं सरकार? आणि एवढं सगळं असल्यानंतर सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब म्हणतात की पैशाची काही कमी नाही, तुम्ही फक्त आम्हाला मागा, आम्ही देतो आणि आमच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी तुमच्याजवळ एक खडकू सुद्धा आहे नाही, तुम्ही द्यायला तयार नाही। जे कोणी मागितलं नसेल, असे शक्तीपीठ असतील, लाडकी बहीण असतील, ज्या बिनकामाच्या योजना तुम्ही देऊन आपलं उदो करत आहात हे बंद केलं पाहिजे, या निमित्तानं सांगतो। दुसरा विषय असा, नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही सरसकट धानाला बोनस देणार आहे, सरसकट धानाला बोनस देणार आहे आणि मात्र बोनस देताना जो दुटप्पी धोरण तुम्ही आखलं, ज्यांनी धान खरेदी केंद्रावर धान दिले असेल त्यांना बोनस देऊ, अन्यथा दुसऱ्याला बोनस आम्ही देणार नाही, अशा पद्धतीचे जे दुटप्पी धोरण आहे ते सुद्धा तुम्ही बदलवून सर्व शेतकरी, धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण सरसकट धान उत्पादकांना बोनस दिलं पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे। कोणती मागणी आमची या ठिकाणी हे आहे
की एखादा बैल बाजार जो शेतकऱ्याचा आहे म्हणून तो काय एखाद्या खडका बिडका ठरवणार का, एखाद्या वायर टॅगर भरवणार का? त्या ठिकाणी सर्व साधन सुविधा उपलब्ध केले पाहिजे. त्या ठिकाणी लांबून येणाऱ्या शेतकऱ्यासाठी एखादा विश्रामगृह तयार झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी वृक्षारोपण करून रोड रस्ते सुद्धा बनविले पाहिजे. कारण तो शेतकऱ्याचा बाजार आहे म्हणून का त्याला वाऱ्यावर सोडणार का आणि त्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही हप्त्याची वसुली करणार का, हा प्रश्न आम्ही या ठिकाणी तुम्हाला विचारण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून हा सगळा जो काही गोरधंदा हा जो काही भ्रष्टाचार आहे हा कधी तुम्ही थांबवणार आहात, हा कधी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला आदेश देणार आहात, कधी तुम्ही या बैल बाजारात जो संप सुरू आहे व्यापाऱ्याच्या वतीने तो संप कधी मागे घ्यायला लावणार आहात, कधी या बैल बाजारातली सुरळीत जे खरेदी विक्री आहे ते सुरू होणार आहे, हे विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे. या निमित्तानं मी आपणास विनंती करतो की आमच्या ह्या सर्व मागण्यांचा आपण सन्मानजनक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा आणि जी काही गेली 1.5-2 महिन्यापासून बंद झालेली खरेदी विक्री आहे ते आपण सुरू करावी, एवढीच आपणास विनंती करतो.